तुम्हाला जर का वेट लॉस करायचं असेल ना, तर ही पावडर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा. आता ही डाएट मी नाही करत आहे, पण माझ्या घरचे जण सगळे डाएट करतात. 150 ग्रॅम मेथी, 150 ग्रॅम ओवा, 150 ग्रॅम जिरे, 150 ग्रॅम बडीशोप सगळं घेतल्यानंतर सुट्ट सुट्ट करायचं आणि तव्यावर एक एक करून सगळं भाजून घ्यायचं. हाताला म्हणजे हातावर घेतलं की असे चटके बसले पाहिजे एवढंच भाजायचं. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि सुजीच्या चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आणि एकदम स्वच्छ आणि छान कंटेनर मध्ये भरून ठेवा. तुम्हाला महिनाभर पावडर ही नक्की जाईल. आणि माझ्या सासऱ्यांचं खूप जास्त वजन कमी झालंय, 1-1.5 महिन्यातच 7-8 किलो वजन कमी झालंय. तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू देईलच मी. त्यानंतर आमच्या इथे आखाड्याच्या महिन्यात देवींना नैवेद्य वगैरे करायचा असतो. 3ऱ्या शुक्रवारी किंवा 3ऱ्या मंगळवारी करत असतो आम्ही. तर आमच्या इथे एक जवळचेच नातेवाईक वारले होते, त्याच्यामुळे आम्ही काही प्रसाद केला नाही, पण घरगुतीच आम्हाला जेवढं करता येईल तेवढं केलं. आम्ही 3 ते 4 किलोचा शिरा केला होता. मस्त गावरान तुपामध्ये काजू बदाम सगळं केळी वगैरे जसं आपण सत्यनारायणचा प्रसाद करतो त्या टाईप मध्ये तुम्ही बघू शकता. घरच्या देवाला पण नैवेद्य व्हायला आणि मंदिरात जाऊन पण व्हायला. आता मी काही मंदिरातली क्लिप टाकली नाही, ती माझ्याकडून विसरून गेली. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता भाऊ बहिणीचं किती प्रेम उतू चाललं आहे. आताच हे इतके भांडणं करताय, तर मोठं झाल्यावर काय भांडणं करतील. आणि शेवटी म्हणताना भाऊ बहिणीशिवाय त्यांना असतं तरी कोण. चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.